हॅलो फ्रेंड्स, हे रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 12 का 13 जून 2026 शुक्रवार कधी आहे अधिक मास प्रदोष व्रत, त्याची तिथी, महत्त्व, पूजा वेळ व कोणते सटीक उपाय करायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सनातन धर्मामध्ये प्रदोष व्रतचे विशेष महत्त्व आहे, पण जेव्हा हे व्रत अधिक मास शुक्रवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिक वाढते. म्हणून त्याला शुक्र प्रदोष म्हणून संबोधले जाते, जे भगवान शिव व माता पार्वतीची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. आपल्याला माहिती असेलच, अधिक मास हा आध्यात्मिक दृष्टीने पवित्र व दुर्लभ महिना आहे, ज्यामध्ये भगवान विष्णू व भगवान शिव यांची विशेष कृपा मिळण्यासाठी चांगली वेळ आहे. त्यामध्ये येणारा शुक्र प्रदोष भक्तांसाठी खास फलदायी मानला जातो. चला तर मग बघूया अधिक मासमधील शुक्र प्रदोष तिथी, त्याचे महत्त्व काय आहे. शुक्र प्रदोष व्रत 2026 तिथी वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष त्रयोदशीची तिथी 12 जून रात्री 7:36 प्रारंभ होत असून 13 जून संध्याकाळी 4:07 समाप्त होत आहे. प्रदोष व्रतचे पालन त्रयोदशी तिथी प्रदोष काळामध्ये होते, म्हणून 12 जून शुक्रवार या दिवशी प्रदोष व्रत ठेवायचे आहे. पूजेची शुभ वेळ. या दिवशी भगवान शिवची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ प्रदोष काळ मानला जातो. पंचांगानुसार संध्याकाळी 7:36 ते 9:20 पूजा अर्चा करण्यासाठी अत्यंत शुभ वेळ आहे. या वेळेमध्ये श्रद्धा व विधीपूर्वक केलेली पूजा विशेष फलदायी ठरली जाते. ह्या दिवशी सर्वार्थसिद्धी हा शुभ योग आहे, जो अतिशय प्रभावशील आहे. ह्या वेळेमध्ये भक्त भगवान शिव यांना जल अभिषेक, रुद्र अभिषेक व विधीपूर्वक पूजा अर्चा करतात. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, वैवाहिक सुख व मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करतात. आता आपण प्रदोष व्रत ह्याचे धार्मिक महत्त्व काय आहे ते बघूया. धार्मिक मान्यता अनुसार अधिक मासमध्ये येणारे शुक्र प्रदोष व्रत भक्ताच्या जीवनामध्ये सुख, शांती व समृद्धी आणते. हे व्रत केल्याने भगवान शिव व माता पार्वतीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, सामंजस्य टिकून राहते. त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत होते व मानसिक तणाव कमी होतो व जीवनातील सर्व भय व चिंता दूर होतात. शुक्र प्रदोष. काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रदोष व्रतमध्ये संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये शिवपूजा करणे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानले जाते. म्हणून सकाळची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी पूजा करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर भगवान शिव यांची पूजा करताना फक्त शरीरच नाही तर आपले मनसुद्धा शुद्ध व पवित्र ठेवणे जरुरीचे आहे. प्रदोषमध्ये ही एक चूक करू नका, ती खूप आपल्याला भारी पडू शकते. ते कोणते आहे ते आता आपण बघूया. जर आपण ह्या दिवशी खोटे बोलणे, क्रोध करणे, वादविवाद करणे किंवा कोणाचा अपमान करता तर पूजेचे फळ आपल्याला मिळणार नाही. व्रताच्या दिवशी घरामध्ये तामसिक भोजन जसे की कांदा, लसूण, मांस, दारू सेवन करणे चुकीचे आहे. प्रदोष व्रतची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत, कारण की ते शुभ नसते. आपण पांढरे, पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून मगच भगवान शिव यांची पूजा करावी. या पवित्र दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. मनात कोणतेसुद्धा नकारात्मक विचार आणू नयेत. पूजेच्या वेळी शिवलिंगावरती चुकूनसुद्धा ही वस्तू अर्पित करू नका, त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. शिवलिंगाची पूजा अत्यंत मनोभावे करावी, पण काही वस्तू भगवान महादेव यांना अर्पित केल्या जात नाहीत, त्यामुळे आपली पूजा खंडित होऊ शकते. आपल्याला माहिती असेलच, भगवान शिव हे वैरागी आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती हळद, कुंकू किंवा कोणतेसुद्धा सौंदर्याचे साहित्य अर्पित करू नये. शिवलिंगावरती तुळशीपत्र किंवा केतकीचं फूलसुद्धा
अर्पित करणे वर्ज्य मानले जाते. भगवान शिव यांना नारळाचे पाणी किंवा तुटलेल्या अक्षता अर्पित करू नका. नेहमी अख्खा तांदूळच अर्पित करा. प्रदोषाच्या दिवशी करावयाचे सोपे सटीक उपाय. विवाहित जीवन सुखी होण्यासाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी लाल गुलाबाची 27 फुलं घेऊन लाल रंगाच्या दोऱ्यामध्ये ओवावीत. मग पती व पत्नी दोघांनी मिळून ती फुलं भगवान शिव यांना अर्पित करावीत. असे केल्याने वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते. तसेच पुरुषाच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असतील तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायला हरकत नाही. विवाह व रोगचिंतापासून मुक्ती. शुक्र प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव यांना कच्चे दूध घेऊन स्नान घालावे. गुलाबाचे अत्तर अर्पित करावे. त्यामुळे विवाह चिंता व परेशानी दूर होतील. ज्यांना कोणाला शुक्र संबंधित कोणता रोग असेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय चांगला आहे, करून बघा. घरामध्ये अन्न धन कमी कधीसुद्धा पडणार नाही. शुक्र प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी पांढरे चंदनाचा लेप भगवान शिव यांच्यावरती लावावा व त्यांच्यासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. असे केल्याने घरामध्ये कधीसुद्धा अन्न धनाची कमतरता होणार नाही. कर्ज व्यापारमधील अडचणी दूर करण्यासाठी भगवान शिव यांना 11 बेलपत्र अर्पित करून प्रदोष काळामध्ये मंदिरात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे कर्ज व व्यापारामधील येणाऱ्या अडचणी दूर होतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.